देव कोणाकोणाला आवडतो हात वर करा बरं. कोणाकोणाला आवडतो? माऊलीनं तुम्हाला आवडत नाही देव? पाठीमागं खुर्चीवर बसलेले. वा वा वा. कोणाकोणाला वाटतं देव आपल्या घरी यावा? हात वर करा बरं जरा. क्या बात आहे. कोणाकोणाला वाटतं आपण देवाच्या घरी लवकर जावं? हात वर करा जरा. बऱ्याच जणांनी हात वर केलाय. भौतिक संसाराला वैतागली सगळी. देवा घेऊन जा एकदा, बाद झाली, पिढा नको, ताप घेऊ, संसार नको, नाही का? देवाच्या घरी जाणं म्हणजे काय हो? चौघांच्या खांद्यावरनं जाणं का? राम नाम सत्य है. एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाच्या घरी हा देह जात असतो. पण तो कसा जातो? ध्यानाच्या माध्यमानं. सगुणाचेनी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. भूमिका समजून घ्या. देवाच्या घरी जाण्यासाठी मनुष्य देहाची अत्यंत गरज आहे. देवाच्या घरी जाण्यासाठी देह ठेवून जाता येत नाही. देवाच्या घरी जाणं म्हणजे चौघांच्या खांद्यावरनं जाणं नाही. कारण देह हा स्मशानभूमीत जातो आणि आत्मा हा परमात्म्याला जाऊन मिळतो. पण तो आत्मा जोपर्यंत या देहात आहे तोपर्यंत देवापर्यंत जाता येतं. कशाच्या माध्यमानं? तर या देहाच्याच माध्यमानं. भूमिका समजून घ्या. कीर्तन आध्यात्मिक आहे. बरं झालं मला पहिला दिवस दिलाय, कारण कॉमेडी कीर्तन झाल्यावर आध्यात्मिक कीर्तन ऐकू वाटत नाही, नाही का? परमार्थ काय शिकवतो? देवाच्या घरी जाण्याला परमार्थ शिकवतो. देवाच्या घरी जाणं म्हणजे काय? मी थोडक्यात सांगतो. आत्म्याचा परमात्म्यापर्यंतचा जो प्रवास आहे त्या प्रवासाला ध्यान म्हणायचं. आणि तो प्रवास करत असताना आत्म्याची आणि परमात्म्याची जिथं गाठभेट होते त्याला समाधी म्हणायचं. समाधी आणि ध्यान. भूमिका समज. ध्यान म्हणजे रस्ता आहे आणि समाधी हे ठिकाण आहे. बाहेरून मरण्याला मृत्यू म्हणायचं आणि आतून मरण्याला मोक्ष म्हणायचं. माझं बोलणं कळते का? बाहेरून मरण्याला मृत्यू. जो जो जन्माला आलाय तो तो मरणारच आहे. चौघांच्या खांद्यावरून त्याला जायचं आहे, स्मशानात त्याला जाळायचंच आहे. वादच नाही, कोणीच थांबायला आलेलं नाही. पण बाहेरून मरणं आणि आतून मरण यातला फरक काय आहे? आतून जिवंतपणे मरता येतं. आतून जिवंतपणे मरता येतं. पण आतून मरण्याचा फायदा काय माहित आहे? आयुष्यभर समाधान ओसंडून वाहत असतं, आनंद ओसंडून वाहत असतो जो आत्म मेलाय त्याचा. भूमिका समजून घ्या, परिस्थिती समजून घ्या. आम्ही दुःखी आहोत. आतून मरण आणि बाहेरून मरण. एक दृष्टांत देतो. संत एकनाथ महाराजांना एक खळ भेटायला आला आणि एकनाथ महाराजांना म्हणाला, काय म्हणले संत एकनाथ महाराज, तुम्ही बाहेरून शांतीब्रह्म वाटता, खूप छान दिसता, तुमच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. बाहेरून तुम्ही असं आहे, पण आतनं कसं आहे? जरा कुचिष्टीने विचारलं, म्हणजे तुम्ही आतनं कसं आहे? नाथाने स्मित हास्य दिलं नेहमीप्रमाणे. आनंदानं म्हणाले, बाबा रे, तुझ्या प्रश्नाचं मी उत्तर देतो, पण एक गोष्ट तुला सांगायची राहून गेली. तो म्हणाला, काय? नाथराय म्हणाले, तू मला ज्या वेळेला काल भेटायला आला होतास त्यावेळेला मी तुझा हात बघितला होता
तो म्हणाला, हातावर काय लिहिले? काय नाही म्हणले, या आठवड्यात तू मरणार आहेस, हे तुझ्या हातावर लिहिले. असं म्हणल्याबरोबर त्यानं काढता पायच घेतला, गळाटलाच तो, हातपायच तिचे गळून पडले. तो घरीच गेला. नाथराय म्हणतात, थांब की तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. तो म्हणाला, नको, तुमच्या प्रश्नाचं उत्तर राहू द्या आता. कारण सांगा बरं. महाराज, तुम्हाला समजा कोणी सांगितलं की आठवड्यात तुम्ही मरणार आहे, काळजी करू नका. म्हटलं समजलं की तुम्ही आठवड्यात मरणार आहे, तुम्ही जमिनीचे भाव विचारायला जाल का? का बंगल्याचं लेआउट काढायला जाल? मौलीनो, तुम्हाला कोणी सांगितलं ह्या आठवड्यात तुम्ही मरणार आहे, सोन्याचा भाव काढायला जाल का सोनाराच्या दुकानात? कारण ज्या वेळेला सत्य लक्षात येतं ना, सत्य समोर येतं ना, त्यावेळेला हे सगळं नश्वर आहे ना, हो, ते लक्षात येतं. सत्य समोर आल्याबरोबर संसार हा दुःखमूळ आहे हे लक्षात येतं. हेच तर वैशिष्ट्य आहे परमार्थामध्ये. पावला पावलाला ज्यावेळेला मृत्यू आठवून आम्ही वाटचाल करतो ना, त्यावेळेला आमच्या हातून परमार्थ सक्षमपणे घडत असतो, भगवत भक्ती घडत असते. जोपर्यंत आम्हाला मृत्यू डोळ्यासमोर दिसत नाही तोपर्यंत आम्ही प्रयत्न करणारच नाही. कारण प्रत्येकाला वाटतं की मी अश्वत्थामाच आहे, मी मरणारच नाही. पण डॉक्टर ज्यावेळेला म्हणतात ना तुम्ही आठवड्यात मरणार आहात, त्यावेळेला मात्र खरं लक्षात येतं, हे करायचं राहून गेलं, ते करायचं राहून गेलं, आता काय करू, आता काय करू. तो गेला, त्यानं अंथरुणच गाठलं. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, तो अंथरुणच पडलेला होता. मृत्यूच्या भीतीनं बारीक 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 होत गेला. 6 दिवस ओलांडले. 7व्या दिवशी मात्र त्याच्या दारात गर्दी झाली. चला म्हटलं आता हे मरणार आहे, शेवटचं बघून घेऊया म्हणून दारात त्याच्या गर्दी झाली. बरोबर त्याच दिवशी संत एकनाथ महाराज ते गर्दीतनं वाट काढत 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 त्याच्या घरी गेले. तर तो पलंगावरती झोपलेला होता, इतका बारीक झाला होता, काळजीनं काळजीनं खंगला होता. नाथरे तिथे गेले, म्हणाले, बाबा रे, तू कसा आहेस बाहेरनं, बरा आहेस का? तो म्हणाला, महाराज, मेलेल्याला काय विचारताय? झालं म्हणले, संपलं माझं, आता निघालो संध्याकाळी. 7 दिवस भरले. नाथराय म्हणाले, काळजी करू नकोस, तू मरणार नाहीस, पण मी जे तुला उत्तर देणार होतो ना, ते उत्तर मला तुझ्या तोंडनं ऐकायचं होतं. अरे बाबा, मी आतनं मेलोय, मला काय विचारतोयस कसा आहे? आतनं मरणं म्हणजे काय हो? आतल्याशी कनेक्टिव्हिटी तोडणं. आतनं मरणं म्हणजे आतल्यांशी कनेक्टिव्हिटी तोडणं. आत कोण कोण आहेत? काम, क्रोध, मोह, मत्सर, अहंकार, दंभ, छळ, कपट, द्वेष, निंदा, आशा, तृषा, कल्पना, कामना, वासना, भावना, इच्छा, त्रषा, तमन्ना, संकल्प, विकल्प, भेद, खेद, संशय, हे सगळे विकार आत आहेत. आत ऑर्डर देतात आणि बाहेर आम्ही ते त्यांची इच्छा पूर्ण करायला जातोय. बरोबर आहे की नाही? आतनं ऑर्डर येते, 5 तोळ्याचं गंठण असावं. ऑर्डर बाहेर येत नाही, आत येत असते. आणि ते ऑर्डर कोण सोडतं? इच्छा. ते ऑर्डर कोण सोडतं? लोभ. तो ऑर्डर कोण सोडतं? मोह. आतनं ऑर्डर सोडत असतात आणि आम्ही बाहेर प्रयत्न करत असतो. आतनं ऑर्डर आली की आम्ही ते पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करत असतो. आणि प्रयत्न करता करता आमचे हात पाय रक्तबंबाळ होत असतात. दुःखाला सामोरं जावं लागतं, कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागतं. कसा आनंद ओसंडून वाहणार आमच्या चेहऱ्यावरनं? काम कुठं नांदतोय? आत नांदतोय. काम हा विकार आत नांदतोय, त्याच्या पूर्ततेसाठी बाहेर बलात्कार होत आहेत. बलात्कार झाले की फाशी. ऑर्डर कोण देते? आतनं काम हा ऑर्डर देतोय. आतनं क्रोध ऑर्डर देतोय. माझ्यापेक्षा शेजाऱ्याने 4 मजली बंगला बांधला, आता त्याला सुट्टी नाही. अर्थ कळला का?
काम, क्रोध, मोह, लोभ, इच्छा हे सगळं आत आहे. आणि आतून ऑर्डर मिळाली की मी बाहेर पूर्ण करायला जातो आणि दुःखाला सामोरं जावं लागतं. लक्षात ठेवा. दुःख जर नको असं वाटत असेल तर आतल्याशी कनेक्टिव्हिटी तोडावीच. आणि आतल्याशी कनेक्टिव्हिटी तोडणं म्हणजेच आतून मरणं. आतून मेलो की बाहेरून आनंदच आनंद आहे. भूमिका समजून घ्या. आणि म्हणून आतून मरण्याला मोक्ष म्हणतात आणि बाहेरून मरण्याला मृत्यू म्हणतात. ज्यावेळेला आतून मरतो ना त्यावेळेला बाहेरच्या मरणाची बी भीती वाटत नाही. काय म्हणतोय मी? बाहेरून मरण्याची सुद्धा भीती वाटत नाही. संत महात्मे मृत्यूला घाबरत नव्हते. येऊ द्या आला काळ जरी काय फरक पडत नाही. का? माझी इच्छा वासना आधीच मेलेल्या आहेत. कशाची काळजी करू? कुणाची आसक्ती आहे मला? म्हणून बाबांनो, जोपर्यंत आत मरत नाही तोपर्यंत बाहेरून आपल्याला आनंद मिळणार नाही. आणि त्या परमात्मरूपी आनंद उपभोगण्यासाठी अनंत जन्म पालत्या घालून मी या मनुष्य जन्मात आलोय. अनंत जन्म पालत्या घालून आलोय. पण आमचं वर्म चुकलेलं आहे. 83,99,999 योन्या पालत्या घातल्या आणि 84 लक्ष योनी मिळालेल्या. सर्व जन्माच्या शेवटी हा मनुष्य देह पावे पाठी, यापरी उत्तम किरीटी मी आरचले नाही. कारण येणे जन्मे मज ओळखावे, येथेचीच आपणा ते उद्धरावे आणि येथेचीच जोडावे नरक यातनेसी. मनुष्य देहाचं ज्ञान इतका आघाद आहे, मनुष्य देह इतका अलौकिक आहे. नराचा नारायण होण्याचा अधिकार या मनुष्याला भगवंतांनी बहाल केलेला आहे. नरदेहाचे निज्ञाने सचिदानंद पदवी घेणे. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. आज जो अभंग निवडलेला आहे तो संत जनाबाईंचा आहे. बरं, हा अभंग प्रकारात मोडतो का? तर नाही. तो ओवी प्रकारात मोडतो. आता काय सुज्ञ मंडळींना प्रश्न असा निर्माण झाला असेल, ओवीच काय घेतली महाराज? का दुसरे अभंग नव्हते तुम्हाला? गाथा नव्हती? का ज्ञानोबरांचे अभंग नाहीत? का तुकोबरांचे अभंग नाहीत? काय एक गोष्ट लक्षात ठेवा, संतांच्या मुखातून जे बाहेर पडलेले जे आहे ना, ती वेदवाणीच आहे. मग काही पडू द्या, नाथांच्या भारुडाच्या माध्यमातून पडू द्या, जनाईच्या ओवीच्या माध्यमातून पडू द्या. तुमच्या लक्षात आलं का मला काय म्हणायचं आहे? गवळणीच्या माध्यमातून पडू द्या किंबहुना अभंगाच्या माध्यमातून पडू द्या. हे सगळे जे विविध प्रकार आहेत हे आत्मोद्धाराचे प्रकार आहेत. लक्षात ठेवा. हे विविधतेनं संतांनी का मांडणी केली माहित आहे? थोडंसं वेगळेपण दिसलं की लोक तिकडे आकर्षित होतात. भारुडाच्या माध्यमातून अलौकिक अध्यात्म नाथरायांनी मांडून ठेवलेला आहे. पण भारुडाची मांडणी वेगळी, पात्र वेगळी, त्यामुळे आम्ही त्याच्याकडे पाहताना थोडंसं अचंबित होऊन म्हणजे अगदी आनंदानं पाहतो त्याच्याकडे. काहीही करून या जीवानं परमार्थाकडे वळावं आणि त्यांना खोल अध्यात्म लक्षात यावं म्हणून संतांनी विविध रूपानं मांडलेलं आहे. एडका असेल, सर्प असेल, नाही का, विंचू असेल, ओवी असेल, जात असेल, विविध पद्धतीनं संतांनी फक्त अध्यात्म मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. जात कोणाकोणाच्या घरी आहे? हातवर करा बरं जरा. आहे तुमच्या घरी? तुमच्या घरी आहे का जात? जात आहे का? माग मावल्यांनो आहे का जात? आता अलीकडे काय झालं, त्या जात्यानं त्या घरघंटीची जागा घेतलेली आहे. म्हणजे जात्याची जागा घरघंटीने घेतलेली आहे. घरघंटीच म्हणता ना तुम्ही, का आटा चक्की म्हणता? काय म्हणतात तुम्ही? आटा चक्की. जात कसं असतं ते बी सांगतो, ज्याला माहित आहे
त्याने बी समजून घ्या, माहीत नाही त्याने बी समजून घ्या. जातं म्हणजे खाली एक तळी असते, वरती एक तळी असते. खालच्या तळीला आरे असते, वरच्या तळीला छिद्र असतं आणि वरच्या तळीला एक खुंटी असते. त्या छिद्रातून धान्य टाकलं आणि ती खुंटी फिरवली की ते धान्याचं पीठ होऊन बाहेर पडतं. इतकं ते सोपं आहे. जनाबाई जात्याला सुंदर म्हणते, सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके. आता दगडाच्या जात्याला जनाबाई सुंदर म्हणते, असं त्या जात्यात सौंदर्य काय दिसलं जनाईला? बरं, त्या दगड असतो तो टाके मारलेला खरबोडीत दगड असतो, बरोबर आहे ना? हो, बरं, आवाज बी त्याचा कर्कश असतो, घर 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 घर. अशाला सुद्धा जनाबाई सुंदर माझे जाते ग म्हणते. का म्हणते? बरं, जनाबाईचं तत्वज्ञान एवढं हलकं आहे का हो? दगडाला तिनं सुंदर म्हणावं नाही का? अलीकडचे कवी, अलीकडचे लेखक बघा, शब्दाला शब्द जोडायचे, तुटपुंजी शब्द असतात त्यांच्याकडून काही ना काहीतरी खरकटून कविता रचना करायची. झालं. जनाबाईचं तसं आहे का हो? दगडाला सुंदर म्हणणे इतपत जनाबाईंचं हे जे तत्वज्ञान आहे, आत्मज्ञान आहे, अध्यात्मज्ञान आहे, एवढं हलकं आहे का? दगडाला ते सुंदर का म्हणते? मुळात जनाबाईंची उंची, आध्यात्मिक उंची जर बघितली, साधना जर बघितली, तर ज्ञानोबरायांची जी साधना आहे, जो अभ्यास आहे, नामदेवरायांचा जो अभ्यास आहे, गोरोबा काकांचा जो अभ्यास आहे, किंबहुना संत कबीरांचा जो अभ्यास आहे, त्याच तोलामोलाचं ज्ञान जनाबाईंचं आहे. मग एवढ्या उच्च पदाला पोचलेल्या जनाबाई सुंदर माझी जाते का, मतलब जात्याला, त्या दगडाला सुंदर म्हणतात का? एवढंच नव्हे, जनाबाईच्या साधनेला, जनाबाईच्या भक्तीला घाबरून भगवंत दळू कांडू लागला. एवढंच नव्हे, जनाबाईची भक्ती इतकी श्रेष्ठ होती, देवाला त्याच्या गळ्यात दोरी बांधून फरफटत जनाईनं घरी आणलं. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. गळा बांधून या दोर. नुसता गळ्याला बांधून आणला नाही, हृदयाचा बंदीखाना केला, आत विठ्ठल कोंडीला. नुसता कोंडला नाही, शब्दांचा मारा केला, विठ्ठल काकुळती आला. एवढंच नाही, जणी म्हणे बा विठ्ठला आता जीवेन. हे बघा, एवढा जर देव काकुळतीला येत असेल, माराच्या भ्यान गुपचूप जनाबाईचा ऐकत असेल, तर जनाबाईची साधना काय असेल हो? हे बघा, एखादी गोष्ट द्यायची म्हटलं, घ्यायची म्हटलं की काहीतरी द्यायला लागतं. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. कशात आहे? प्रपंचात आणि परमार्थात, दोन्ही ते सारखंच आहे. दुकानात गेला तर फुकट कोण तुम्हाला देणार नाही, काहीतरी काय मोबदला द्यावाच लागतो. मी आजकाल आम्ही मंदिरात जातो, VIP रांगेचं दर्शन कोणी कोणी घेतले हातवर करा बरं जरा. VIP रांग हे कुठले फॅड आले आणि अलीकडे दुर्बुद्धी सुचले VIP रांगेची.
आमच्याकडे पैसा आला, आम्ही देव पैशाने विकत घ्यायला निघालोय. जो गरीब आहे, जो भाबडा आहे, जो दीन आहे, जो भक्त आहे, जो भाविक आहे, तो मात्र रांगेत उभा असतो. आणि पैसेवाला मात्र ऑनलाईन पैसे भरून शॉर्टकट देवाकडे जातो. शॉर्टकट. जो उन्हातानात रांगेत उभा आहे त्याला देव भेटेल का ऑनलाईन पैसे भरणारा देव भेटेल? हो सांगा बरं, किती मूर्खपणा आहे. पैसे देऊ, तुला एवढी मस्ती आहे पैशाची, बांध घाल नदीला. बरोबर आहे ना? का मला एक सांगा, काय बाजार आहे, अक्षरशः बाजार आहे, धंदा मांडलाय. या ना त्या माध्यमातून फक्त पैसे उकळण्याचं काम चालू आहे. पण ते जीवाची, त्या गरिबीची, त्या दारिद्र्याची, त्या जीवा भक्ताची कोण किंवा करतं का? जो उन्हात तानात उभा त्याची. पैशाला जर देव भेटत असता, एक छोटंसं उदाहरण सांगतो मी. एक जण बिचारा भक्त उन्हात रांगेत उभा होता, पाय भाजत होते, ऊन मी म्हणत होतं, तहानेनं व्याकुळ झाला होता. रांग काय संपायलाच तयार नाही. आलं का लक्षात? आणि देवळातनं तेवढ्यात एक जण दलाल बाहेर आला. चला म्हणले 500 रुपये थेट देवाचं दर्शन, 500 रुपये थेट देवाचं दर्शन, चला म्हणले चला. तो बिचारा वैतागलेला होता, पाय भाजत होते. त्याला बोलव, बाबा इकडे रे. म्हटले काय म्हणतोयस? काय नाही म्हणले, तुला देवापर्यंत पोचायचं, लगेच देवाचं दर्शन पाहिजे. म्हणले हो, 500 रुपये दे, मी देवाकडे घेऊन जातो. शिव म्हटला एक काम कर, ते 500 रुपये राहू दे, हे 2000 घे, देवालाच बाहेर बोलव. बरोबर आहे ना? 500 रुपये जर देव, जर 500 रुपयाची लाच घेऊन भक्ताला जर असेल, तर भक्तासाठी 2000 रुपये घेऊन बाहेर यायला काय हरकत आहे? देवाला काहीच प्रॉब्लेम नाही. तो म्हणला, दलाल तुला काय कळतंय का? म्हणजे तुला अक्कल बिक्कल आहे का? देवाबद्दल असं बोलतोस? बरोबरच आहे. 500 रुपये तू जर मला देवापर्यंत घेऊन जात असशील तर देवाची किंमत 500 रुपये आहे का? ब्रह्मांडाची सत्ता, सृष्टीची सत्ता ज्याच्या ताब्यात आहे त्याला 500 रुपयाची लाच देऊन भक्ताला तिथपर्यंत पोहोचवणं कितपत योग्य आहे? तो म्हटला 2000 जर देव मानत नसला तर हे 5000 घे, देवालाच घरी पाठव. कसं वाटतंय ऐकायला? असो, जाऊ द्या. काहीही करा, परमार्थ तेच आहे. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. पण महत्व कशाला द्यावं? पैशाला द्यावं का देवाला द्यावं? ही महत्वाचं आहे. आम्ही रांगेत उभा राहतो, पैसे टाकतो आणि देवाकडे आमची इच्छा मागायला सुरुवात करतो. आम्ही इच्छा पूर्ण करायला सांगतो आम्ही देवाला. मी नेहमी सांगत असतो भावंडांनो, आम्ही ज्या वेळेला देवाला मागायला जातो ना, त्यावेळेला महत्व धनाचं वाढतं आणि किंमत देवाची कमी होते. माझं बोलणं कळते का? महत्व धनाचं वाढतं, किंमत देवाची कमी होते. श्वास ज्याच्या सत्तेनं चालू आहे, प्राणवायू मी ज्याच्या प्रेमामुळे घेतोय, ज्याच्या दातृत्वामुळे घेतो, त्याच्यामुळे आम्ही प्राणवायू घेतोय, श्वास सोडतोय, घेतोय, त्याच्यामुळे घेतोय. असा अनमोल श्वास ज्यानं दिला त्याला आम्ही लाच देतोय. भूमिका समजून घ्या. महत्व कशाला द्यावं? त्यानं जे दिले ना, श्वास नावाचं अलौकिक धन जे दिले ना, ते अलौकिक धन, ते अनमोल धन ज्याचं त्याला परत करावं. ऐका ताकद, मला तेच सांगायचं आहे. जनाबाईच्या भक्तीला घाबरून पांडुरंग परमपिता गळ्यात दोरी बांधून घरी आला. असं जनाबाईनं काय दिलं? काय दिलं जनाबाईनं? गदी माडगुळकर कोणाकोणाला माहित आहे? ज्यांनी वाल्मिकी रामायण लिहिलं असे गदी माडगुळकर. गदी माडगुळकरांनी
एका चित्रपटामध्ये ते लिहून ठेवलं. तो चित्रपट आहे जगाच्या पाठीवर. संगीत आहे सुधीर फडकेंचं. गायला आशाताईने. जनाईनं देवाला काय दिलं त्याचं प्रतीक म्हणून खूप सुंदर ते भक्तिगीत आहे. नाही खरचिली कवडी दमडी, नाही वेचिला दाम, विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम, आई मी विकत घेतला श्याम, आई मी विकत घेतला श्याम. कोणी म्हणे असेल चोरी, कुणा वाटते असे उदारी, कोणी म्हणे असेल चोरी, कुणा वाटते असे उदारी, जन्मभरीचा श्वासा इतके मोजियले हरे राम, मोजियले हरे राम, विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम, आई मी विकत घेतला श्याम, आई मी विकत घेतला श्याम. कुणी म्हणे असेल चोरी, आणला असेल देव, चोरी करून आणला असेल, कोणा वाटते असे उदारी, उदार आणला असेल जनाबाईनं. हो, पण गदिमा प्रतिकात्मक इतकं सुंदर सांगतात, जन्मभरीच्या श्वासाई तुके मोजियले हरिनाम. जन्मभरीचा श्वास त्याला अर्पण केला, जन्मभराचा. हो, मी म्हणतो जन्मभराचा नका श्वास अर्पण करू, फक्त एक श्वास नाक आणि तोंड दाबून ठेवून हो आत बंद करून ठेवा बरं. एक श्वास एका मिनिटासाठी आपलं नाक आणि तोंड बंद करून ठेवा, म्हणजे किंमत कळेल त्या श्वासाची. जन्मभरीचा श्वासच त्याला अर्पण केला, किंबहुना जन्म अर्पण केला, आयुष्य अर्पण केलं, तेव्हा कुठं तो धरीला पंढरीचा चोर. लक्षात ठेवा. जनाबाईची भक्तीच की श्रेष्ठ होती. नुसतं बघा त्या नामानं नुसती जनाबाईच तरली नाही, तिचं रोम रोम नामगात होत. त्याचं एक लौकिक दृष्टांत इतका सुंदर आहे. संत कबीर ज्यावेळेला जनाबाईला भेटायला गेले त्यावेळेला जनाबाईच्यात आणि शेजारणीच्यात भांडणं चालली होती. कबीर म्हणाले, ज्या माऊलीला ज्या संत महात्म्यांना भेटायला आलोय ते भांडते म्हणले, सगळं उलटच झाले, अवघड झालं आता. जनाबाईला म्हणतात, अहो काय म्हणले तुम्ही भांडताय शेणीसाठी. भांडण कशासाठी चाललं होतं? शेणीसाठी. शेण्या म्हणजे कळल्या का? गौऱ्या. तुम्ही काय म्हणता इकडं? गौऱ्या. गौऱ्यासाठी भांडणं चालली होती. तुम्ही म्हणले गौऱ्यासाठी भांडताय, तुम्ही संत कसले? जनाबाई म्हणाल्या, बाबा रे आलास तर आता परीक्षाच घे. ह्या सगळ्या गौऱ्या माझ्या आहेत. कबीरदास म्हणाले, तुमच्या कशावरनं? उचला म्हणले गौरी एक एक, लावा कानाला. ज्या गौरीच्या माध्यमातून गौऱ्यामधून विठ्ठल विठ्ठल असा गजर येईल ती गौरी माझी. कबीराने गौरी उचलावी, कानाला लावावी, त्या गौऱ्यात विठ्ठल विठ्ठल नाम यावं, ती गौरी बाजूला करावी. अशा सगळ्या गौऱ्या कबीराने बाजूला केल्या. सगळ्या गौऱ्यातनं विठ्ठल नामाचा गजर येत होता. मला सांगा, जनाईच्या हाताच्या स्पर्शानं शेण्यातनं गौऱ्यातनं जर विठ्ठल विठ्ठल नाम येत असेल तर जनाबाईचं अंतःकरण, जनाबाईचं शरीर हे किती विठ्ठलमय झालं असेल. अशी परमपदाला पोचलेली जनाई दगडाला सुंदर का म्हणते, हा प्रश्न मोठा आहे. पुन्हा पुन्हा तिथेच येतोय आपण. माझं बोलणं कळते का? दगडाला का सुंदर? सुंदर माझे जाते गे.
आता थोडस माझ्याकडे लक्ष द्या. आता हे जातं विसरा. सुंदर माझे जाते गे, हे विसरा. माझ्याकडे बघा. सुंदर माझे जाते गे, हे जाते नव, निघाले. निघालेल्या जाते म्हणतायत. सुंदर माझे जाते गे निघाले, फिरते बहुतेके. हे निघाले आणि कुठे निघाले? 84च्या फेऱ्यात अडकायला निघाले. हा फेरा कशाचा आहे? फिरते बहुतेके. अर्थ कळला का नाही? तुम्हाला कीर्तन कळते का रे बाबा? एवढा उकल केला, एकाच्या बी चेहऱ्यावर टाकला नाही, एकाने बी टाळे वाजवली. म्हणजे तुम्ही भारावून गुंगून गेला होता म्हणून टाळे वाजवले नाही का? अच्छा, मग हरकत नाही. माझं कीर्तन कळते का? हो म्हणा बरं. हा, बहुतेक 4-5 जण जेवलेत, बाकी जेवलीच नाहीत. असंच मी एका ठिकाणी ब्रह्मतत्व आणि मायातत्वावर बोलत होतो. मला अध्यात्मापलीकडे काय बोलताच येत नाही. मी कायम ब्रह्मतत्व आणि मायातत्वावर बोलत असतो. मायातत्व हे भ्रम आहे आणि ब्रह्मतत्व हे सत्य आहे. विषय चालला होता सत्य म्हणजे काय, भ्रम म्हणजे काय. तुम्ही आता जसं गंभीर बसलाय की नाही, आता मुळातच प्रतिकूल परिस्थिती आहे, खाल्लं चिखल आहे, वर्ण महाराज बोर करते, त्यामुळे तुम्ही जरा प्रेशरमध्ये आहे. जसं तुम्ही आता बसलाय का नाही, मोठं डोळं करून माझ्याकडे बघताय, तशीच त्या ठिकाणी सगळी माझ्याकडं एक वेगळ्या दृष्टीने बघत होती, मोठं डोळं करून. मी म्हटलं, बाबांनो, इतकं सुंदर कीर्तन चालले, कोणाला काही कळलं का? सत्य म्हणजे काय, भ्रम म्हणजे काय सांगा. एक नाही, दोन नाही, सगळी चिपडी चाप गप. अरे म्हटलं, असं का करताय? सांगा, कोणाला कळले का सत्य म्हणजे काय, भ्रम म्हणजे काय? एकानं वैतागून हात वर केला. म्हटले, महाराज मी सांगू का? मलाही बरं वाटलं. म्हटलं, हजारात माझं एक तरी कीर्तन कळणारा श्रोता आहे. मला बरं वाटलं. सांग म्हणलं, बाबा सांग, सत्य म्हणजे काय, भ्रम म्हणजे काय, सांग. तो म्हणला, महाराज तुम्ही सांगता हे सगळं सत्य आहे, पण तुम्ही सांगितलेलं आम्हाला कळलंय असं जे तुम्हाला वाटतंय तो तुमचा भ्रम आहे. जे अर्थी एवढं गालातल्या गालात अर्थी मी भ्रमातच आहे आतापर्यंत. अशीच म्हणायची वेळ. विठाल विठाला सुंदर माझे जाते गे. पांडुरंगा, जनाबाई ना तुमची आमची खोड माहित आहे. प्रत्येकाला मी देखणाच आहे असं वाटतं का नाही? उडदाच्या दाण्यावाने काळं जरी असलं तरी ते आरशा पुढे जाऊन थटतेच बघा. हो, नाकाचा पत्ताच नाही, म्हशीनं पाय दिलेलं नाक. पण ह्याला वाटतं माझ्यासारखं चापेकडे नाक दुनियेत नाही. कितीही कुरूप असला तरी प्रत्येकाला वाटतं मी देखणाच आहे. वाटतं का नाही? हे जनाबाईंना खोड माहित आहे, मी देखणाच आहे. सुंदर माझे म्हणून जनाबाई म्हणतात से सुंदर आहे. माझे जाते गे, हे सुंदर माझं शरीर निघाले, फिरते बहुतेके. कुठं? 84च्या फेऱ्यात. पांडुरंगा, गेलेलं आयुष्य काळानं खाल्लं, राहिलेलं किती आहे माहित नाही. काय कर, गती कर. ओव्या गाऊ कौतुके तुझे देवा विठ्ठला, 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 ये बा विठ्ठला, ये बा विठ्ठला, ये बा विठ्ठला, तू ये बा विठ्ठला, ये बा विठ्ठला, तू ये बा विठ्ठला. संत कबीर पहाटे पहाटे स्नानाला निघाले होते. 4ची वेळ होती पहाटेची, गंगेच्या स्नानाला ते निघाले होते. गावातून गंगेकडे जात असताना
एका घरातून एक माऊली दळण दळत असताना ओवी गात होती. त्या ओवीचा आवाज त्यांच्या कानावर पडला. ओवीचा आवाज कानावर पडल्याबरोबर संत कबीर तिथं थांबले. त्या माऊलीचा आवाज इतका गोड होता, इतका छान होता. ती ओवी ऐकण्यात कबीरदास गुंग झाले. थोड्या वेळानं ओवींचा स्टॉक संपला त्या माऊलीकडचा, म्हणून ओवी बंद झाली. एकच आवाज मात्र कानी पडला, घर 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 घर. जसा आवाज कानी पडला तसे रडायलाच लागले कबीरदास. चलती चक्की देख के दिया कबीरा रोय. चलती चक्की देख के दिया कबीरा रोय. दो पाटन के बीच में, दो पाटन के, दोन तळीच्या मध्ये, बीच में साबुत बचान को सुमिरण करले. मेरे मना तेरी बीती उमर हरी नाम बिना. कबीरांचा दोहा. चलती चक्की देख के दिया कबीरा रोय. दो पाटन के बीच में साबुत बचान कोय. कोणी साबूत बसणार नाही. रडायला लागले. समोरून योगायोगानं त्यांचे सद्गुरू रामानंद स्वामी पुढून आले. कबीरा का रडतोयस? कबीराने परिस्थिती सांगितली. सद्गुरुनाथा, त्या जात्याच्या आवाजाने मी बिथरलोय, घाबरलोय म्हणले, त्यामुळे मला रडायला आलं. अरे वेडायस का? निसर्गाचा नियम आहे तो, नाही का? खालच्या तळीवर वरची तळी घासली का आवाज येणारच. त्या आवाजाला काय घाबरायचं आहे? कबीरदास म्हणाले, कशाला घाबरलोय तुम्हाला सांगतो, चला. सद्गुरूंच्या हाताला धरलं आणि जिथं दळण चाललं होतं तिथे घेऊन गेले. सुपात धान्य होतं. ते सुपातलं धान्य मुठीच्या माध्यमानं जात्यात जात होतं आणि जात्यात पडलेलं धान्य त्यांचं पीठ होऊन बाहेर येत होतं. कबीर म्हणाले, सद्गुरुनाथा, ह्या सुपातल्या दाण्याचं जात्यात गेल्यानंतर पीठ होत आहे, तसा हा अनमोल दाणा मला मिळालेला आहे. काय अनमोल दाणा हा मला मिळालेला आहे. ह्या 84च्या जात्यात हा जर दाणा अडकला तर त्याचं पीठ झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मला माझं पीठ करून घ्यायचं नाही, म्हणून मी रडलोय, म्हणून मी घाबरलोय. मला यातनं मार्ग सांगा. सद्गुरूंनी सुंदर मार्गदर्शन केलं. कबीरा, जरा बघ बरं, जात कुणाच्या जेवावर फिरते? तर म्हणले, खालच्या तळेला आरी आहे आणि त्या आरीच्या जीवावर जातं फिरते म्हणले. हे इकडे तिकडे सरकत नाही आरीमुळं. बरोबर म्हणजे हो. जरा आरीच्या बुडाला काय दाणे चिकटलेत का बघ. कबीराने जरा बारकाव्याने बघितले तर आरीच्या बुडाला 5-6 दाणे चिकटलेले होते. कबीर म्हणाले, आहेत म्हणले, आरीच्या बुडाला 5-6 दाणे चिकटलेत. कबीरा, त्यांचं पीठ झाले का रे? म्हणले नाही. का? त्यांनी बूड सोडलं नाही. त्यांनी काय केलं? बूड सोडलं नाही म्हणून त्यांचं पीठ झालं नाही. ज्यांनी बूड सोडले त्यांचं पीठ झाले. बरोबर ना? हो. कबीरा, या 84च्या जातीचा आरी माझा पांडुरंग आहे. त्याचे पाय धरून ठेव, पीठ होणार नाही. पाय सोडलेस तर पीठ झाल्याशिवाय राहणार नाही. विठाल दुसरा चरण. जीव शिवदोनी खुंटे गे प्रपंचाचे नेते गे. 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 जीव शिवदोनी खुंटे शिवदोनी खुंटे गे प्रपंचाचे गे. जीव शिवदोनी खुंटे प्रपंचाचे गे. लावली पाची बोटे तू ये रे लावली पाची बोटे तू
गे प्रपंचात नेते गे शिवशिवदोनी खुंटे 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 गे प्रपंचात नेते गे जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेटे गे लावून पाची बोटे तू येरेबा विठ्ठला. जीव आणि शिव. आता तुम्हाला मी प्रश्न विचारतो, घरच्या जात्याला किती खुंटे असतात? तुमचा काही संबंध नाही येत, तुम्ही सांगा माऊल्यांना. घरी जे जात आहे त्याला किती खुंटे आहेत? एकच आहे ना. खुंटे किती आहेत? दोन. एकच. दोन खुंटे कशी असतील? एक आरेने एक खुंटी असते, एकच खुंटी असते ना. दोन खुंटीचं जात तुम्ही बघितलेच नाही अजून. तुमच्या घरी आहे का? एक खुंटीला धरून दोन माऊल्या जात फिरवतील, पण दोन खुंट्या कशा फिरणार? आडकाडकी होणार नाही. एकच खुंटी. घरच्या जात्याला एकच खुंटी आहे, पण जनाबाईच्या या जात्याला, आता हे जात विसरा बरं, या जात्याला किती खुंटे आहेत? दोन खुंटे आहेत. एक जीव आणि एक शिव. समोर जे बसले ना जात, या जात्याला दोन खुंटे आहेत. हे जे जात कीर्तन करते ना, ते दोन खुंट्याची जेवर करते. ह्या जात्याची एखादी जर खुंटी निकळली तर हे जात सांदीला. सांदीला कळलं का? हे बघा असं दोन्ही बाजूला माणसं धरून असतात. का? शिव नावाची खुंटी निकळलेली आहे, त्यामुळे ही जीव कुठे बी भंडकळते. दोन्हीही शाबूत आहेत तोपर्यंतच पांडुरंगा ये. जीव शिव दोन्ही खुंटे गे. जनाईनं नुसतं शिव म्हटलेलं नाही किंवा नुसतं जीव म्हटलेलं नाही, नुसतं निर्गुण म्हटलेलं नाही किंवा नुसतं सगुण म्हटलेलं नाही, नुसतं व्यक्त म्हटलेलं नाही किंवा अव्यक्त म्हटलेलं नाही, नुसतं दृश्य म्हटलेलं नाही किंवा अदृश्य म्हटलेलं नाही. दृश्य अदृश्य को गोविंदू रे, व्यक्त अव्यक्त को गोविंदू रे, स्थूल सूक्ष्म को गोविंदू रे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. बघा, वारकरी संप्रदायाचा परमार्थ जितका श्रेष्ठ आहे, वारकरी संप्रदायाच परमार्थातलं इतका श्रेष्ठ आहे हो, की भेद न मांडता अद्वैत परमात्मा, व्यक्त परमात्मा लक्षात आणला. पण कशानं? दोन्हीच्या माध्यमानं, सगुणाच्याही माध्यमानं आणि निर्गुणाच्याही माध्यमानं. मी अनेक संप्रदायाचा अभ्यास केलेला आहे, अनेक. कोण कुटीस्थात्मा श्रेष्ठ म्हणतो, कोण परमात्मा म्हणतो, आत्मा म्हणतो, नाही का? कोण निर्गुण म्हणतो, कोण सगुण म्हणतो. म्हणजे संप्रदाय निर्माण झाले, पण त्यातनं भेद बी निर्माण झाले. बरं, आता हे भेद आणि हे संप्रदाय संतांनी नाही निर्माण केलेले, संतांच्या नावानं बाकीच्याने सुरुवात केलेली आहे. कारण प्रत्येक संत आत्मतत्वावरच भर देऊन वाटचाल करणारे होते. आत्मतत्व, बाकी त्यांना काही कळत नव्हतं. ना की ज्ञानोबराने, ना की तुकोबराने, ना की कुठल्या संत महात्म्यानं सांगितलं की हा आमचा संप्रदाय, तो आमचा संप्रदाय म्हणून नाही सांगितलं कधी. कारण संप्रदाय म्हणजे मार्ग आहे. सम्यक प्रदान करणं या नाव संप्रदाय. सम्यक प्रदान करणं म्हणजे जसं आहे तसं पुढच्याला सांगणं. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जे तत्वज्ञान सांगितलं ते जसंच्या तसं पुढं पास करून सांगणारा संप्रदाय चालवणं म्हणतात. आम्ही निर्गुण तत्वापर्यंत पोहोचलोच नाही, आम्ही अव्यक्त परमात्म्यापर्यंत पोहोचलोच नाही. आमची बुद्धी जेवढी चालती तेवढेच आम्ही नियम तयार केले. आमच्या संप्रदायात हे चालत नाही, तुमच्या संप्रदायात ते चालत नाही. आमच्या संप्रदायात हे खात नाही, तुमच्या संप्रदायात ते खात नाही. आम्ही ही कपडे घालतो, तुम्ही ती कपडे घालता.
नाही का? आम्ही हे अभंग म्हणतो तुम्ही ते अभंग म्हणता. हे आमच्यात ह्यो अभंग चालत ना तुमच्यात तो अभंग चालत. अरे काय कोणी कोणी नियम कुणी काढ? कुठल्या गात्यात नियम आहेत? कुठल्या शास्त्रात नियम आहेत? आ का आमची तिथपर्यंत पोहोच नाही. हो, म्हणून आम्ही द्वैतात अडकलो. अद्वैत समजायला द्वैत संपवलं पाहिजे. सगुण निर्गुणाचा भेद मिटवला पाहिजे. व्यक्त व्यक्ताचा भेद मिटवला पाहिजे. बीजचे झाले तरू भांगारचे अलंकारू तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. कोण म्हणते अलंकार श्रेष्ठ, कोण म्हणते सोनं श्रेष्ठ. अरे पण दोन्ही एकत्र आणल्याशिवाय आनंद आहे का? बाप श्रीमंत होता, अलौकिक श्रीमंती होती बापाकडं. त्या बापाला एकुलती एक मुलगी होती. मुलीच्या लग्नामध्ये बापानं 3 किलो सोन्याची वीट पुरीच्या गळ्यात बांधली. तुम्ही हसला का? खरं सांग, का हसला तुम्ही? वीट कोण बांधतं का सोन्याची? आहे का नाही? बापानं बांधली, 3 किलो सोन्याची वीट बांधली. पोरगी म्हटली गळ्यात कशाला घालता, डोक्यात घाला ना मारा. बाप म्हटला ग वेडेस का? सोनं किती महाग आहे तुला माहित आहे का? 3 किलो सोनं आहे ते. अहो बाबा म्हटले काय करू? जोपर्यंत ते सोनं अलंकारात नटत नाही आणि ते अलंकार माझ्या गळ्यात जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत मी देखणी दिसेन का? सोनं अनमोलच आहे, पण जोपर्यंत अलंकारात नटत नाही तोपर्यंत मी देखणी दिसणार नाही, त्याला किंमत येणार नाही. तसा अव्यक्त परमात्मा निर्गुणच आहे, वादच नाही. कारण त्याच्या शक्तीवर सगळं ब्रह्मांड चाललेलं आहे. पण त्याचं भजन गाण्यासाठी जोपर्यंत या अलंकारात तो नटत नाही तोपर्यंत त्याचं भजन कसं होणार? माझं बोलणं कळते का? भूमिका समजून घ्या. म्हणून वारकरी संप्रदाय हो दोन्ही अंगाने वाटचाल करणं, कारण भेदच नाही. ज्ञानीही तितकेच आहेत आणि भक्तही तितकेच आहेत. किंबहुना ज्ञानी भक्त आहेत. जाणून उमगून समजून लक्षात आणून भक्ती मार्गाने वाटचाल करणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. उगीच आपली प्रौढी मिरवतच नाही तो. पण ते झाले कसं माहिती आहे का? इतर संप्रदाय आपल्या संप्रदायाकडे बघता जरा बावळट आहेत. गळ्यात तुळशीची माळ, पंढरीची वारी, आणवाने हिंडा, नाही का? चिखलात लोळा. काय याला येड्याला कळते? हे घरात बसावं, नाही का? ध्यान लावून बसावं. तो निर्गुण परमात्मा, अव्यक्त परमात्मा आहे. हो, त्याचं आनंद लुटावा. हे काय म्हणले? वाटण चालते येडी. एक दृष्टांत सांगतो. एक वारकरी भोळा भाबडा, 60-65 वर्षाचं वय होतं त्याचं. कपडाला गंध, हातात छोटासा पताका, एक गाठोडं होतं आणि पंढरीच्या दिशेनं तो वाटचाल करत होता. सूर्य मध्याने आला होता. ऊन मी म्हणत होतं, पाय भाजत होते, घाम्या घोम बिचारा झाला होता. आणि पंढरीच्या वाटेने जात असताना एकटाच निघाला होता. पाठीमागून एक BMW कार आली. काय आली? BMW कार आली. त्या वारकऱ्याकडे बघून ती कार थांबली. त्या कारचा मालक थांबला त्या वारकऱ्याकडे बघून. वारकरी म्हणाला, कुठं चाललाय? वारकरी म्हणाले, मी पंढरपूरला चाललोय. तो BMW वाला म्हणला, बसा, मी बी त्याच दिशेनं चाललोय, सोडतो तुम्हाला, बसा. तो वारकरी बिचारा आदबीनं पण त्या BMW कारमध्ये बसला. त्या कारची किंमत असेल 1-1.5 कोटी. निघाली गाडी. तो आपला बिचारा आदबीनं बसला. एवढ्या महागड्या गाडीत कधी बिचारा बसला नव्हता तो. या मालकाने त्याला विचारलं, वारकऱ्याला, काय म्हणले तुमचं वय काय आहे? म्हणले 60-65 वर्षाचं वय आहे. पोरं बाळ आहेत का? आहेत की नातवंड आहेत, पोरं आहेत सगळे. अहो का तुमचं डोकं फिरले का? म्हणले नातवंडात खेळावं, रमावं, बसावं, नाही का? पाय भासत्यात, आणवाणी पायात चप्पल नाही, ऊन मी म्हणते, कशाला मरायला जाता पंढरपूरला? आणि तुम्हीच म्हणता देव जळी स्थळी भरला रे ता ठाव नाही भरला. सगळीकडे जर देव आहे तर कशाला मरायला पंढरपूरला जात आहे? काय बोललो नाही भाई, शांत होत.
जी शांत असतात का नाही, थोडक्यात सांगतो, जे पाणी शांत असतं का नाही त्याची खोली मोजता येत नाही. माझं बोलणं कळलं का? जे पाणी शांत असतं का नाही, चुकून बी धाडस करायचं नाही, पाय टाकायचं का, किती खोला गॅरंटी नसते. इकडं उथळ पाण्याला खळखळाट फार. हे आमचा वारकरी शांत पाणी होतं आणि जे BMW मधलं होतं का नाही ते लय उथळ पाणी होतं. काय म्हणले कळत नाही, सगळीकडे देव असताना पंढरपूरला निघालाय. वारकरी शांत काही बोलला नाही. गाडी थोडं पुढे गेली आणि बरोबर योगायोगानं पंक्चर झाली गाडी, हवाच गेली. मग या BMW वाल्यानं काय केलं माहितीये का, ती कार पंक्चरच्या दुकानात अशी आडवी लावली. वारकऱ्यानं बरोबर विचारलं, काय हो म्हणले गाडी इकडे का लावली? काय नाही बाबा म्हणले, हवा गेली, हवा मारायला इकडे आणली. असं? हो, हवा सगळीकडे आहे, हिथं कशाला आलाय मारायला? ही शब्द पडून देत नाहीत बरं, ही बिरकी असतात. अरे बाबा, हवा जरी सगळीकडे असली तर प्रेशर हित आहे म्हणून गाडी हित आणली. तो वारकरी म्हणाला, बाबा रे आम्हाला का माहित नाही, पांडुरंग सगळीकडे आहे, पण आमचं प्रेशर पंढरपुरात आहे म्हणून आम्ही जातो. अर्थ कळला का? पांडुरंग सर्वत्र ही निर्गुण भक्ती आहे. पण तो पंढरपुरात प्रेशर ना मला अवगत होतो, प्राप्त होतो किंबहुना त्याचं भक्तीचं प्रेम प्रेशरली आम्हाला पंढरपुरात मिळतं म्हणून आम्ही पंढरपुरात होतो. ही भक्तीचं प्रतीक आहे. अर्थ कळला का? निर्गुणानं तो सगळीकडे व्यापलेला हे सगळ्यांनाच माहित आहे, पण भक्ती प्रेमाचा आनंद घ्यायचा असेल तर पंढरीच्या वारीशिवाय आनंद नाही. भूमिका समजून घ्या. आणि तुम्ही म्हणाला, महाराज नुसतंच व्यासपीठावर बोलताय काय? अनुभव घेतो मी, 40 वर्ष झाली रस्त्याने गडाबडा लोळत असतो मी. इथून तिथून पायी वाटचाल करत असतो, गाडीला पाय लावत नाही मी अभिमान सांगतोय अशातला भाग नाही का, तर भक्तीतला आनंद वेगळा आहे, खूप वेगळा आहे. आम्हाला जर आमचा अहंकार दूर करायचा असेल तर पंढरीची एक वारी करून बघा, एक वारी. आमचा अहंकार दूर झालाच म्हणून समजा. हे रोगराई जडली कशामुळे माहिती आहे का? रोगराई तर रोगराई जडलेत. पण ज्या वेळेला आम्ही त्या चिखलात मातीत गडाबडा लोळतो, हरिपाठात खेळतो, भारुडात उड्या मारतो, गवळणीत गात फिरत असतो ना, आमचा अहंकार शून्य झालेला असतो, मावळलेलाच असतो. बघा आनंद घेऊन. असो, मला सांगायचं आहे की जनाबाईंनी नुसतीच शिवनावाचे खुंटी म्हटलेले नाही, जीवनावाचे खुंटी म्हटले. जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेते, लावणी पाची बोटे तू रे बा विठ्ठला. आता हे 5 बोट म्हणजे काय? 5 बोट म्हणजे ज्ञानेंद्रिय आहेत. ज्या इंद्रियानं कळतं, ज्ञान होतं, माहिती कळते, त्या इंद्रियांना ज्ञानेंद्रिय म्हणतात. आणि जोपर्यंत ही ज्ञानेंद्रिय व्यवस्थित आहे तोपर्यंतच पांडुरंगा ये. संतांनी आज्ञा देताना ज्ञानेंद्रियांनाच आज्ञा दिलेली आहे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान. आज्ञा देताना ज्ञानेंद्रियांनाच दिलेली आहे का? जोपर्यंत ती व्यवस्थित आहे तोपर्यंत तुझं कळणार आहे. परमार्थ घडणार आहे कधी? जोपर्यंत ही व्यवस्थित आहे तोपर्यंत. जोवरी सकळ सिद्ध आहे. भूमिका समजून घ्या. जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेटे गे, लावून पाची बोटे तू ये रे बा विठ्ठला. तिसऱ्या चरणामध्ये जनाबाई इतकं सुंदर उदाहरण देतात. जीवशी सासू आणि सासरा, सासू आणि सासरा, तिसरा सासू आणि सासरा, सासू आणि सासरा, सासू आणि सासरा, तेरा तो तिसरा, सासू आणि सासरा. तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाव भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाव भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. शिव शिव दोन्ही
सासू आणि सासरा धीर तो तिसरा ओव्या गाऊ भ्रतारा तू येरेवा विठ्ठला. जुन्या काळी सासूंच्याकडे टेक्निक होतं बघा. प्रत्येकाच्या घरी जाती होती आणि सासू काय करायचे माहिती आहे का, नवीन लग्न होऊन सून घरी आली की तिला मुठीत ठेवण्याचं टेक्निक सासूकडे होतं. ती काय करायची, आदल्या रात्री जात्याजवळ 5-6 टोपल्या धान्यानं भरून ठेवायची दळणाच्या. ह्या सासूला रात्रभर झोपच नाही. सकाळी 3ला उठणार ही सासू आणि सुनेच्या खोलीकडे जाणार. ते बिचारे सून दिवसभर काबाड कष्ट करून थकली दमलेली असते. हो, ही सासू तिथं जातील पेकटात लात घालते. उठ, रांडण हे शिकवलं का तुला, कळत नाही का 3 वाजलेत, उठ. ती बिचारी उठती, हो चाल ते दळून घे. ती माऊली तोंडावर पाणी मारते, त्या जात्यावर येऊन बसते, दळायला सुरुवात करते. पहिलं टोपलं दळ दळ दळती. ते टोपलं रिकामं झालं की माग सासू उभी आहे, हे घे. ते टोपलं बिचारी दळती ती. टोपलं का बारकाय एवढं मोठं टोपलं, एक 5-6 टोपली ती बिचारी माऊली दळत असती. सकाळच्या 8-9 वाजले तरी जाता थांबत नाही. का, मागणायच, हे घे हे घे. कोणाचा जाचा आहे, मोठ्यानं बोला. सासूचा जाच आहे. हे घे म्हणजे जात कोणामुळे फिरते, त्या माऊलीचं सासूमुळे फिरते. ह्या 84चं जात कुठल्या सासूमुळे फिरते हो. 84चं जे जात आहे हे कुठल्या सासूमुळे फिरतंय. नाथाने सांगितले ते सासूचं नाव आपल्या हरिपाठामध्ये. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या जन्म घेणे लागे. 84चा जो फेरा आहे ना, प्रत्येक जीव भोगतो. तो कारण काय माहिती का, त्याच्या पाठीमागे वासना. ही वासना नावाची सासू आहे ना, आपल्या 5वीला पुजलेली आहे. आणि त्या वासनेमुळे तर जन्म मरणाचं हे जात फिरतंय, तिच्यामुळे फिरतंय. नाथाने कबूल केलंय, जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. जन्माला कारण वासना आहे आणि मृत्यूला कारण ही वासनाच आहे. जन्म मरणाचा जो फेरा चालू आहे तो कोणामुळे चालू आहे, वासना नावाच्या सासूमुळे चालू आहे. मग आता त्या सासूला गप कशी करायची, पर्याय तुकाराम महाराजांनी सांगितलाय. संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज. वासनेचे बीज जळून जाय, जळून जाय. वासनेचे बीज जळून, वासनेचे बीज जळून, वासनेचे बीज जळून जाय. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. आता शब्दशः अर्थ घेऊ नका बरं. संतांच्या
पायाची धूळ अंगाला लागली की आमची वासना जळून जाते असा त्याचा अर्थ नसतो. नाहीतर चंद्रभागेच्या वळवंटाला एक वाळूचा कण शिल्लक राहणार नाही. माझं बोलणं कळलं का? संत चरण रज म्हटलं की वाळू, रज म्हटलं की धूळ, राहील का शिल्लक? तस्करी सुरू होईल. तसा अर्थ नाही त्याचा, एवढं सोपं बी नाही आहे ते. संत चरण रज नाही तर संत आचरण रज, संताचरण रज. संतांच्या आचरणाचा थोडासा भाग जरी आम्ही प्राप्त केला तरी वासनेचे बीज जळून जाय असा त्याचा अर्थ आहे. भूमिका समजून घे. बीज जाळले की होत नाही हो. एकानं काय केलं माहिती आहे का? तो म्हणला 5 टन हरभऱ्याचं पीक घेणार. किती टन? 5 टन हरभऱ्याचं पीक घेणार म्हटलं. बाजारात गेला संभाजीनगरच्या, 5 पाहिल्या हरभऱ्याचं बी आणलं घरी. चूल पेटवली, मोठी कढई ठेवली आणि ते आणलेलं 5 पाहिली बी त्या कढईत ओतलं आणि खरपूस भाजलं. ते बी काय केलं त्यानं? खरपूस भाजलं, पेरायला घेऊन गेला. काय सांगावं, कसलं टरारा उगवून आलं. माझं बोलणं कळते का? भाजलेलं बी उगवल का? बीज भाजूनी केली नाही, बीज भाजूनी केली नाही. जन्म मरण. पण कुठलं बीज भाजलं? वासना नावाचं बीज भाजलं. आमचं जन्म मरणाचा फेरा चुकला. अर्थ कळला का? ही वासना जी आहे ना सासू, त्या सासूमुळं जात फिरते. पहिल्यांदा घरी जावा आणि सासूला जाळा. कुठल्या सासूला जाळणार? खऱ्या जाळाल, घोटाळा कराल काहीतरी. वासना नावाची सासू प्रत्येकानं जाळली की जन्म मरणाचा फेरा थांबला. विठ्ठल. चार तरुण कामाच्या शोधासाठी फिरत होते. कामच कुठे मिळालं तयार नाही बिचाऱ्यांना. एकानं पत्ता सांगितला, काय इकडे तिकडे हिंडत आहे म्हणले. एक जुनाट म्हातारी आहे, जावा म्हणले तिच्याकडं, ती नोकरी देते. कोण म्हातारी? जुनाट म्हातारी. त्याचा अर्थ नंतर सांगेन. जुनाट म्हातारी आहे, ती नोकरी देते, जावा. हे 4 तरुण त्या म्हातारीकडे गेले. म्हणले, आजीबाई तुम्ही नोकरी देता असं कळालं. म्हणले, हो. मग आम्हाला देता का? म्हातारी म्हणली, दिली नोकरी, चला. दिली, हो. पगार किती देणार? म्हातारी म्हणाले, तुम्ही म्हणाले एवढा पगार. चौघं बी खुश. म्हटलं, काम काय करायचं आहे? काय नाही बाबा, दिवसातनं एकदा अंगणात रांजण आहे की नाही, तो दिवसातनं एकदा पाण्यानं भरायचा. दिवसातनं एकदाच पाण्यानं भरायचा रांजण तो. पगार कधी देणार? संध्याकाळी. रांजण भरलं की पगार. हे चौघं एका बाजूला झाली. म्हटली, म्हातारी फसलेली का? नोकरीतून म्हातारी फसली. लय भारी नोकरी. चौघ परत आले. म्हणले, आजीबाई कामाव कधीपासून येऊ? आत्तापासून. एवढं इन्स्टंट नोकरी कोणाला मिळते का? त्या म्हातारीने दिली. आत्तापासून म्हटल्याबरोबर चौघाने मोठ्या लोखंडाच्या 4 घागरी घेतल्या, खांद्यावर मारल्या. नदी होती 4 किलोमीटर लांब. घागरी घेतल्या, नदीला गेली, पाणी भरलं घागरीत.
खांद्यावर पुन्हा घागरी मारल्या, पुन्हा 4 किलोमीटर ती घागरी घेऊन चालत आली. नेटानं आली का आशा बहु दारुण. म्हणजे पहिल्या खेपतच रांजण भरून टाकायचं, पगार घेऊन घरी जायचं. घागरी आणल्या, रांजणात ओतल्या, रांजण काय भरलंच नाही. पुन्हा मग तिने काय केलं म्हणजे रांजण तर भरलं पाहिजे. पुन्हा खांद्यावर घागरी मारल्या. ऊन मी म्हणत होतं पायाला चटके बसवत होते, घाम्या घेऊन जीव झालेला होता, खांदा दुखत होता नाही का, पाठीची चट्टी गेली होती उन्हानं, तरी सुद्धा रांजण भरलं पाहिजे या आशेनं पुन्हा ती 4 जण गेली. घागरी भरल्या, खांद्यावर मारलं, पुन्हा रडत कडत मेटा कोट्याला जीव आलेला. अशा परिस्थितीत सुद्धा ती घागरी घेऊन आली. हो, सगळ्या घागरी रांजणात ओतल्या, रांजण काय भरलंच नाही. 3 सांज झाली, ती काही म्हणतात का रांजण भरलं पाहिजे. हो, रात्रीत गेली 3 सांज, दिवस मावळला तरी बी गेली का आशा बहु दारुण. गेली बिचारी, नदीला गेली, घागरी भरल्या आणि कसं तरी पावलं टाकत पाय उचलत नव्हता तरी बी टाकत होती. हो, आली संध्याकाळी घागरी, चारीच्या चारी तर रांजणात ओतल्या, रांजण काय भरलंच नाही. 4 म्हणले गड्या काहीतरी संध्याकाळी खायला पाहिजे की, आता चूल पेटली पाहिजे. त्यातला एक जर म्हणलेला का रांजण भरले नाही का पगार कसा मिळायचा. दुसरा म्हणला जाऊन मागून तरी बघ बाबा, मिळाला तरी मिळाला. त्या 4पैकी एक जण त्या म्हातारीकडे गेला. म्हातारी नट्टापट्टा करून मेकअप करून चौकटीत बसली होती. त्या म्हातारीचं वैशिष्ट्य असं होतं बरं, जरी वयानं म्हातारी झाली असली तर 16 वर्षाच्या पोरीला लाजवेल असं देखणे पण त्या म्हातारीकडे होतं. कारण त्या 4घांना भुरळ पाडणारी तीच आहे. चौकटीत म्हातारी बसली होती. एक जण गेला, म्हणले आजीबाई पगार देता का. म्हातारी म्हणले रांजण भरलं का. हे म्हणला नाही भरलं पण द्या पगार. म्हातारी म्हणली एकेकानं तोंड आत करा, पगार देते. ह्यानं पगाराच्या आशेनं तोंड आत केलं. म्हाताऱ्यानं लाकडाचं फळकूट काढून ठेवलं होतं. जसं ह्यानं तोंड आत केलं, दान करून दिला दणका थोबाडावर, नाकच फोडलं. बिचार तोंड धरून गेलं पुढं. मागच्याला वाटलं बहुतेक त्याला पगार मिळालाय, म्हणून त्याने बी तोंड आत केलं. त्याची बी तोंडावर एक फटका बसला. 4घांच्या तोंडावर एक लाकडाचा फटका बसला. 4घं एकत्र आली, चर्चा चालली, तुला किती पगार मिळाला, तुला किती पगार मिळाला. ही गोष्ट तरुणांची आहे का होती. अहो, ही गोष्ट तुमच्या आमची आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आम्ही कामच करतोय, आम्ही रांजणच भरतोय. भरले का कोणाचं रांजण. गंमत काय माहितीये का, ते रांजण का भरलं नाही हा मोठा प्रश्न आहे. त्या म्हातारीनं रांजण काय भरलं नाही ते ऐका. त्या म्हातारीनं रांजणाच्या बुडाला पाईपलाईन करून घराच्या मागे ऊसन माळवं केलं होतं. कळलं का. भरल का रांजण पाईपलाईन केल्यावर शेताला. तिकडे बोलू नका रे. रांजण भरेल नाही भरणार. का भरणार नाही. ती माया, ते जुनाट म्हातारे आहे ना, तिचं नाव काय आहे माया. ती माया वासना नावाच्या रांजणाच्या माध्यमानं, तृष्णा नावाच्या पाण्यानं जी पीक पिकवते ना, ते पीक माझे सद्गुरू जनार्दन महाराजांनी सांगितलेलं आहे. एक शेवटचा अभंग घेऊन सेवेला मी पूर्ण विराम देतो. ते पीक सांगतो कोण कोणते. गुमानानं माझ्यानं बैलाला ये, सरजाला राजाला वडिलावर सरमाग फिरमागारा. बैलाला वडिलाव, बैलाला वडिलाव, माझ्या बैलाला वडिलाव, बैलाला वडिलाव, माझ्या बैलाला वडिलाव, बैलाला वडिलाव, माझ्या बैलाला वडिलाव, बैलाला वडिलाव, बैलाला वडिलाव. दया क्षमेचे फळे बनवून
भक्तीचा खांब रोवणी माया पिक तुडवावं. हे माया पिकं कोणकोणते आहेत सुरुवातीला सांगितलेले मी. काम क्रोध मोह मत्सर अहंकार दंभ छळ कपट द्वेष निंदा आशा तृषा कल्पना कामना वासना भावना इच्छा त्रषा तमन्ना संकल्प विकल्प भेद खेद संशय ही मायेची पिकं आहेत. ती माया वासना नावाच्या रांजणाच्या माध्यमातून ही पिकं पिकवते. वासनेचं थोबाड भरेल का? रांजण भरेल का? बघा, दुःखाला जन्म देणारी ती वासना आहे. अशी ही वासना जनाबाई म्हणताना म्हणते, ह्या सासून उच्छाद मांडला या वासना नावाच्या. भगवंता ह्यातनं मार्ग काढ. सासू आणि सासरा धीर तो तिसरा ओव्या गाऊ भ्रातारा तू ये रे बा विठ्ठला. तिसऱ्या चरणातलं सासू हा प्रकार फक्त या ठिकाणी झालेला आहे. सासरा राहिलाय, दीर राहिलाय, नणंद राहिली, भ्रातार राहिलाय. हे जर सांगत बसलो तर काकड्याला सुरुवात करावी लागेल. झालेली सेवा तुम्हासारख्या थोर संत मायबापांच्या चरणी अर्पण करतो. सर्व साथीदार बांधवांच्या चरणी अर्पण करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. तत्पूर्वी भगवंताचं गोड भजन विठोबा